शनिवार वाडा पुणे इकडून चालू होतोय। हा झेंडा दिसला की समजून जाय शनिवार वाड्याचा झेंडा। हे बाबड्या इथं दिसला की समजा शनिवार वाड्याचा झेंडा आहे। शनिवार वाडा तर मित्रांनो, शनिवार वाडा ही एकमेव अशी पुढची भिंत वाड्याची आहे जी की ऐतिहासिक आहे। हिला पाडझोड केलेलं नाही, बाकी सगळं फाटलेलं आहे। या परिसर आहे इकडे स्टॅच्यू ऑफ बाजीराव मस्तानीचा वाडा। म्हणजे शनिवार वाड्याचा मधला इंटर वॉल कंपाऊंड हा मधला गार्डन आहे। मला कारंजा काढला काय किंवा इथला फवारा ठेवला नुसता। इथं कारंजा होता मित्रांनो, पाकळी होती काढून टाकली। इकडं गार्डन आहे बाकी। जमला काय ठुलंय काय राहिले रे बाबड्या याच्यात बाबड्या। काय राहिले आय थिंक टू बडी एल्स। तर मित्रांनो, आपण शिरलेलो शनिवार वाड्यामध्ये आतमध्ये मित्रांनो, या ठिकाणी मोठा कारंजा होता। ते कारंजे खराब झाले, त्यातून फवारे वगैरे उडत नव्हते, काढून टाकलेले बहुतेक किंवा मोडलेलेच। युद्धाच्या काळातच तसं झालेलं हौदा येतो, त्यात कारंजा होता मला। कॅबिन काय व्हॉट इज दिस कोण आहे? अरे वा वा वा, एकूण
अयो बसल्या जागेवरच हे घोड्याचे हौद होतं इकडं, घोडे बांधित होते इकडं. ही विहीर आहे त्यांची की वरून दिसते विहीर आहे ना खाली, तिथून वाट होती ती वाट बंद आहे, जाऊ देत नाही. मध्ये खाली अंडरग्राउंड मॉल होतं ना. अरे पाणी चालू केलं बरं काय सीतावाचे बांधलेलं आता. नाही जाळी वरच टाकली जाळी त्याच्यावर, ते उघडं होतं तवाच. तेव्हापासून हे वरून कुणी पडू नये म्हणून जाळी टाकली. आता पर्यटकामुळं हे बांधलंय हे एवढा वाटतं बांधणार पर्यटकासाठी. सगळे माहिती लय भारी कारण जावं आता. हे पाण्याचं होतं इंग्रज हा ऐक ना, एवढा मोठा कारण झाला. ते बघायला आले ते आपल्या पूर्वजांनी किती मोठे वाळी पाडली तिकडे. विहीर व वाड्यासाठी पाण्याचा महत्त्वाचा स्रोत असली विहीर, त्यावर बसलेल्या रहाटाने पाणी उचलले जात असे. रहाट कसला होता रे? रहाट आणि पाणी उचलले जातात कशाने? रहाट म्हणजे बाबा याके टप आंघोळीचे हौद पाणी साठवायचे. एवढ्या हे बघ ना इकडे काय मोठ म्हणतो आपण तसलं. मोठ खाली जाऊ चल इकडून.